नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये। तर तुमच्या घरात पण प्रत्येकाच्या दिवाळीची साफसफाई चालू असेल, तर हा आपला व्लॉग आहे दिवाळीचा क्लीनिंग पार्ट 2। तर तो व्लॉग तुम्ही बघितलाच असणार। तर फ्रेश वगैरे झाल्यानंतर मी भांडे लावायला घेतलेले इथे। तर मी आधी ना प्लास्टिकचं काहीतरी टाकून घेतलं खाली, म्हणजे आम्ही मानेला यूज करायचो ते आमच्या। तर मी इथे पण ते टाकून घेतलं खाली की भांडे सटकायला नको, ताटा वगैरे, त्यामुळे नंतर पेपर टाकून मी भांडे वगैरे लावून घेतले। त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता चमचे वगैरे सगळे मी भांडे लावून घेतलेले आहे। आणि त्यानंतर संध्याकाळ झालेली होती पूर्ण, मला 5 वाजून गेले ते क्लीनिंग करताना। तर मी इथे मस्त गुळाचा चहा ठेवला आणि मग इथे मी व्लॉग नंतर काही शूट नाही केला। नंतर मग डायरेक्ट नेक्स्ट डे हा। तर दुसऱ्या दिवशी सकाळीच ना मी फ्रीज बंद केले। सकाळीच माझी आंघोळ वगैरे झाली त्यानंतर मी फ्रीज बंद केलं, का कारण की त्यामध्ये बर्फ होता भरपूर आणि तो वितळायला पाहिजे म्हणून। तर बर्फ वितळल्यानंतरच फ्रीज क्लीनिंग करायला होते ना, त्याच्यामुळे तर थोडाफार बर्फ होता त्यामध्ये। तर तोपर्यंत बर्फ वितळत होता तोपर्यंत मी म्हटलं की बाकी कामं आवरून घेते। तर मी ते कपडे वगैरे सगळे माझे आवरून घेतले आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मम्मीनी पण ना इथे भाजी वगैरे आणून ठेवली होती। मम्मी क्लीन करून ठेवतायत भाजी, म्हणजे फ्रीज वगैरे क्लीन झाल्यानंतर त्यामध्ये ठेवतील भाजी म्हणून। तर इथे ना मी काही पिशव्या ना अशा भाजी वगैरे आणतात ना तेव्हा त्या उलट्या करून सुकत घालते। तर त्याच पिशव्या मला यूजमध्ये येत आहे। तर त्या पिशव्यांमध्ये ना मी आता मीठ, परत चहा, साखर जे काय असेल ते सर्व पिशव्यांमध्ये काढून घेते आहे। बटाटे आपण ज्यामध्ये ठेवतो ना लसूण वगैरे, ते सर्व पण मी ते खाली करून घेते आहे, कारण मला ते कांदा बटाट्याचं रॅक पण घासायचं होतं। आणि तुम्ही इथे बघू शकता मी सगळे माल मसाले सर्व काढून घेतले, म्हणजे सगळे बरण्या ज्या आहेत ना त्या रिकाम्या करून घेतल्या। तर इथे रॅक पण आता रिकामा करून झालेला आहे। त्यानंतर इथे जे खडे मसाले आहेत ना, जे गावावरूनच आणतो आम्ही नेहमी, तर ते पण आहे ना मी म्हटलं बरण्या जर मला घासायच्या आहेत या सगळ्या, तर मग त्यांना ऊन देऊ म्हणून मी ताटामध्ये ना मी गॅस वगैरे क्लीन करून घेतला, गॅस ओटा क्लीन करून घेतला आणि नंतर मला ह्या बरण्या वगैरे सगळं घासायचं होतं, भांडे वगैरे सर्व। तर इथे आता मी भांडे घासून ठेवलेले आणि आता मला फक्त या बरण्या घासायच्या आहेत, ज्या आपल्या डेली यूजच्या आहेत ना त्याच आहेत या सगळ्या। तर आधी ना मी काचेच्या घासून घेते, कारण मग ते फुटण्याची भीती वाटते, त्याच्यामुळे मग आधी काचेच्या घासून घेते आहे आणि नंतर मग प्लास्टिकच्या ज्या आहेत त्या घासून घेणार आहे। आता आहे ना डबे वगैरे घासून झालेत, म्हणजे जे बरण्या होत्या ना डेली यूजच्या, म्हणजे ज्याच्यामध्ये आपलं डेली यूजचं सामान असं म्हणजे तेल, मीठ, हळद वगैरे ते सगळं, तर ते मी घासून सुकायला ठेवलेले आहेत आता बरण्या। आणि डेली यूजचे जे भांडे ना जेवण वगैरेचे ते पण घासून झालेले आहे। तर आत्ता ना मला जे खालचे ते शेल्फ आहे ना, म्हणजे खालचे जे कडप्पे आहेत ना ते सगळे क्लीन करून घेते आणि फ्रीज साफ करते, मग माझी क्लिनिंग होऊन जाईल। आणि नंतर मग उद्या वाटतं मम्मी हॉल वगैरे झटकणार, म्हणजे हॉलची क्लिनिंग करणार। आणि आज बघेल रात्री मी जमलं तर मी बेडरूम पण क्लीन करून घेईल। काल मी नाही केला कारण मी थकली होती खूप, म्हणून मग मी नाही केला। तर म्हटलं आज रात्री करेल क्लीन। तर रात्री करण्याचं कारण असं की मिस्टर नाईटला जातील ना, मग त्याच्यानंतर मग असं क्लीन करता येईल मला व्यवस्थित, सो म्हणून तर आज रात्री मी बेडरूम झटकून घेईल आणि बेडशीट वगैरे सगळं चेंज करून घेईल बस। सो एवढंच आहे क्लिनिंग, मग होऊन जाईल तेवढी क्लिनिंग जेवढी दिवाळीची करायची होती तेवढी होऊन जाईल। सो चला, तर आता इथे मी करते आहे जे किचनच्या खाली आपण जे बरण्या वगैरे ठेवतो ना ते सगळं क्लीन करून घेते। आधी झाडू मारेल, मग नंतर मग ते घासेल आणि मग ते पुसेल आणि नंतर मग पेपर टाकून वगैरे ते बरण्या वगैरे ते भरून सगळं लावून देईल। तर हे पुसून झाल्यानंतर ना आजूबाजूची जी टाइल्स आहे ना ती पण मी क्लीन करून घेतली आणि यानंतर मग मला याच्या खालचं जो म्हणजे जिथे आपण कॅन वगैरे डबे वगैरे ठेवतो ना ते क्लीन करायचं होतं। तर इथे तेलाचा डब्बा आणि 2 कॅनी आणि एक तांदळाचा डब्बा एवढंच ठेवते।
तेलाचा डब्बा ठेवलेला ना, त्याचे हे डाग आहेत ते घासून घेते मी घासणीने, कारण तेलाचा डब्बा असतो ना, मग ते चिकट होतं पूर्ण. तर हे घासून पुसून झाल्यानंतर आहे ना, जे तांदळाचा डब्बा किंवा पिठाचा डब्बा जे असतं ना, तिथे आपण वेळोवेळी जेव्हा खाली होतो तेव्हा ते घासत असतो. त्याच्यामुळे मी नुसतं पुसून आहे ना तो ठेवून दिला जागेवर. त्यानंतर तेलाचा डब्बा पण मी असा ठेवून दिला जागेवर पुसून वगैरे. सगळं झालंय माझं आवरून आणि आता मी फ्रीज क्लीन करायला घेते. तर हे बघू शकता तुम्ही, बर्फ पूर्णपणे वितळला, पूर्ण बर्फ वितळलाय. तर चला फ्रीज मी रिकामी करून घेतली आता. तर आता आहे ना, मी हे व्हाईट कोलगेट घेतलेलं आहे घासणीवर आणि याच्याने मी फ्रीज घासून घेते आधी. तर मी आधी पण सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये क्लिनिंग केलेली फ्रीजची तेव्हा, तर मी आता म्हणून तुम्हाला फक्त दाखवते. तर आता मी ना याच्याने सगळं घासून घेते. सो चला, हे घासून ठेवले मी. घासून झाल्यानंतर ना कोलगेटने मी 5 मिनिटं तशीच राहू दिली आणि नंतर आहे ना स्वच्छ कपड्याने पाण्यामध्ये कपडा पिळून मी फ्रीज पूर्ण पुसून काढली. धुवू पण शकतो, पण इथे थोडा पाण्याचा प्रॉब्लेम असल्या कारणामुळे मी ना पुसून घेतली आहे फक्त. फ्रीज पुसून झाली आता पूर्ण. मी वरतून आजूबाजूने पूर्ण क्लीन करून घेतली. तर हे बघा, पूर्ण क्लीन झाली आणि आता ना मी हे भांडे घासून घेते. फ्रीजवरचं कवर वगैरे पण धुतलं मी आता. तर पूर्ण किचनची क्लिनिंग झाली माझी फायनली. तर आता मी फरशी पण पुसून घेतली, सगळं क्लिनिंग झालेलं आहे. फक्त आता मला हे डबे वगैरे ते लावून घ्यायचे आणि फ्रीजमध्ये जे भांडे घासले ना फ्रीजचे आणि परत भाज्या वगैरे ते ठेवायचे सगळं. सो झाली क्लिनिंग. बादल्या वगैरे ना या घासायच्या राहिलेल्या आहे. तर जेव्हा पाणी येईल ना, म्हणजे त्या दिवशी मी त्या घासणार. म्हणजे बुधवारी पाणी येईल त्या दिवशी घासेल, कारण मग आताच रिकामा केल्या मग पाणी राहणार नाही. त्याच्यामुळे मग बुधवारच्या दिवशी जेव्हा पाणी येईल तेव्हाच त्या घासेल आणि मग पाणी भरेल त्याच्यामध्ये. तर आता इथे ना मी फ्रीजमध्ये सर्व काही जे आपल्या भाजीपाला वगैरे आणि कडधान्य, आम्ही कडधान्य फ्रीजमध्ये ठेवतो, कारण वरती असते ना कडधान्य डब्या वगैरेमध्ये, तर त्याला ना कीड लागते लगेच. त्याच्यामुळे मग फ्रीजमध्ये कडधान्य ठेवतो. तर इथे आधी ना खाली मी खालच्या ड्रॉवरमध्ये ना पूर्ण कडधान्य ठेवते आहे. बॉटल्स वगैरे मी ठेवून घेतलेले आहे. नंतर मग भाजीपाला वगैरे सर्व ठेवून देईल त्यामध्ये आणि नंतर मग फ्रीज बंद करेल. तर बंद केल्यानंतर मी 1-1.5 तास फ्रीज उघडणारच नाही, कारण मग चांगली गॅस जमा झाली पाहिजे ना फ्रीजमध्ये, त्याच्यामुळे.
आवरून घेतलं, इथे चालू करून बघितली मी फ्रीज. तर बरण्या वगैरे पण मी नंतर मसाले वगैरे भरून सर्व लावून घेतले जागेवर. आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करते. किचन क्लिनिंगचा आपला झाला किचन क्लीन. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक कमेंट शेअर करा.